हा शनी 7व्या घरात गेला ना की एक लक्षात ठेवायचं, काय आपण त्याला म्हणतो ना, विळ्या भोपळ्याची सख्य असलेली जोडीदार मिळते, जोडीदार किंवा जोडीदार मिळते. खत हा विवाहासारख्या नाजूक संबंधांचं जागा आणि हा कठोर न्यायप्रिय हे म्हणजे दोन विजोड जोडपी एकत्र जेव्हा येतात तेव्हा घडणाऱ्या घटना, म्हणजे एखादे मुखदुर्बळ बायको आणि सतत बडबडणारा नवरा किंवा एखादी मुलूक मैदान तोप आणि मुखदुर्बळ नवरा, अशा जोड्या या शनीच्या तिथल्या अस्तित्वामुळे जमतात. खूप वेळा असं होतं ना की विजोड जोडपं आपल्याला समोर दिसतं, आपल्याला खूप आश्चर्य वाटतं, पण ते आनंदात असतात, त्यांचा संसार सुखाचा चाललेला असतो. कारण ते एकमेकांना मॅच झालेले असतात. आपल्याला जरी वाटत नसलं तरी त्यांनी एकमेकांना पूर्ण समजून घेतलेलं असतं. आणि मग त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा चाललेला असतो, पण आपल्याला दिसताना ते वेगळं दिसतं. हे खूप वेळेला असं असतं. म्हणजे आमच्या कॉलेजियन टाइम्समध्ये ही पद्धत होती, समोरची जोडी दिसली की आपण मत देऊन टाकायचं, आपणहून, कोणी विचारलेलं नसतं, आपणहूनच, की लॉटरी कोणाला लागली. मुलगा उजवा असेल आणि मुलगी डावी असेल तर मुलीला लॉटरी लागली, आणि मुलगी उजवी असेल आणि मुलगा डावा असेल तर मुलाला लॉटरी लागली. खेळ असतात त्यावेळेला. पण हा अंदाज तुम्हाला बांधता येतो की दोघांपैकी कोणाच्या तरी पत्रिकेत शनी 7वा आहे, कारण हे दोघं खुश आहेत, पब्लिकला त्रास होतोय जोडी बघून, दोघं त्यांच्या त्यांच्या मस्तीत चालले. 7वा शनी. हा एक आहे, 7वा शनी लिमिटेशन्स तुम्हाला तुमच्या ओळखायला शिकवतो. आणि आता हे ह्याच्यातलं हे नाही, पण त्यावेळेला पूर्वी असं होतं किंवा 5-5, 6-6 पोरं असायची, त्यावेळेला एखादं पोरगं असलेलं जोडपं किंवा एखादं दुसरं पोरगं, 2 बहीण-भाऊ असलेलं जोडपं दिसलं किंवा नाही यांच्या घरात 2च मुलं आहेत, अरे असा. पण नाही, ते लिमिटेशन्स शनी आता तर काय, आता एक बस असं चालू झालेलं आहे सरकार, त्यामुळे पण त्या ह्याच्यातनं किंवा आपल्याकडं जे आहे, उगाच 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवायला बसणार नाही का, तर नाही, आपल्याकडे जे त्या हिशोबाने जे चांगलं हॉटेल मिळेल त्या हॉटेलात जाऊन जेवायला बसणार, जोडीनं जाणं. आणि मेन म्हणजे ही जी लोक असतात ना, ही लोक शक्यतो असं एकमेकांपासून दडवून ठेवणं हा प्रकार नसतो. सरप्राईज द्यायचं हे यांना कधीच जमत नाही, पोटात टिकतच नाही. जे काय आहे ते स्पष्ट बोलून रिकामे होणारे लोक असतात. एक जस्ट उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. त्यांनी एक MLM कंपनीनं मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता, आणि त्या इव्हेंटमध्ये ज्यांना आतापर्यंत 5 आकडी चेक्स मिळालेले आहेत त्या लोकांचं काय 4-5 जण होते, त्यांचे सत्कार करायचे होते. तर या व्यक्तीला, 7वा शनी असलेल्या व्यक्तीला त्याच्या एका मित्राने पकडलं आणि सांगितलं की बाई ये, जोडीनं आलास तर हरकत, मला माहिती आहे तू सगळीकडे जोडीनं जातो, तर तू जोडीनं आलास तर हरकत नाही. यांनी सांगितलं. मी यायला नाही म्हणत नाही, पण मी आलो तर तुमचं त्या दिवशीचा इव्हेंट सपशेल फेल जाईल. हो, मग तर तू येच, आणि इव्हेंट फेल गेला तर तू म्हणशील ते मी हरेन. ठीक आहे म्हणला. बरं, ते झालं. त्यानंतर तो त्या इव्हेंटला गेला. मग इव्हेंटची, साधारण MLMच्या इव्हेंट्सची सुरुवात ही असते की तुम्हाला अब्जाधीश बनायचं आहे का, तुमच्या इच्छा काय काय आहेत, तुम्हाला घरी काय असावं असं वाटतं, आणि मग ते तुम्ही कसं आमच्या MLM तर्फे काय आपण त्याला म्हणतो मल्टी लेवल मार्केटिंग चेन्स बनवायला शिकलात
त्या चेन्सतर्फे तुम्ही कसे करोडपती एक वर्षभरात होऊ शकता. हे सगळं असं मुळात मला आत्तापर्यंत एकही माणूस करोडपती झालेला MLM मधनं दिसला नाही, पण जनरलमध्ये त्यांचं ते हे असतं की तुम्ही तुमचं ठरवा, तुमचं उत्पन्न काय असावं महिन्याला आणि त्याप्रमाणे काम का. दिवसांना नोकरी विकरी सोडायची गरज नाही, दिवसांना 2-3 तासच काम का. ते हळूहळू ते दिवसभर डोक्यात तेच घुमायला लागतं. माणूस जिथं नोकरी करत असतो तिथंही नीट काम करू शकत नाही, इकडेही नीट काम करू शकत नाही. तर ती जी स्कीम होती ती हॉटेल्सची स्कीम होती. तर हॉटेलची स्कीम म्हणजे काय की तुम्ही तुमच्या याच्यात नाही सम 10,000 20,000 रुपीज घेऊन मेंबरशिप घेतली तर वर्षभरात तुम्ही जिथं जिथं ट्रिपला जाल त्या ठिकाणच्या आमच्या असलेल्या हॉटेल चेनमधल्या असलेल्या हॉटेल्समध्ये तुम्हाला निवासस्थानाचं जे काही रेंट असेल म्हणजे भाडं त्याच्यात 60% ऑफ. हे 2,000 रुपयेचं आपण त्याला काय म्हणू, खोली म्हणा किंवा सूट म्हणा, 2,000 रुपीज पर डेचा सूट जर असेल तर यू हॅव टू पे ओनली 800 रुपीज. तुम्ही तिथं शानमध्ये सगळं मिळवू शका. सगळं झालं. अर्धा सेमिनार झाल्यानंतर टी टाइम त्यांनी 20 मिनिटाचा दिला होता. आता या 20 मिनिटामध्ये ज्या ज्या लोकांनी आणलेले होते ना बोलवून, लोक जे स्पॉन्सर्सने लोकांना बोलवून आणलेलं होतं त्या लोकांना जर 10 बोलवलेले असतील तर 8 जणांचे चेक मिळाले, PD पोस्ट डेटेड. ते संपल्यानंतर यांनी हे केलं की आता तुम्हाला काय वाटलं याचं तुम्ही अनुभव सांगायचा आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या स्पॉन्सरला PD तर दिलेला असेलच, तर तुमचं त्याच्याबद्दल काय वाटतं आणि तुम्ही काय बनवू इच्छितात याबाबत बोला. नेमकं त्यांनी या 7व्या शनीला घेतला धरला त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार. तोही सांगतो नको बाबा मला नको बोलू, दुसरे कोणीतरी शोध, अमुक. हाही वेळेला पेटला नाही याच या म्हणलं गेले. त्यांनी माईक हातात घेतल्या पहिलं वाक्य बोललं, मी माझा PD यांना दिलेला, माझ्या स्पॉन्सरला दिलेला नाही. माझ्या हिशोबाने मी ज्या ठिकाणी काम करतो माझा महिन्याचं उत्पन्न जे आहे, मी माझी बायको दोघं म्हणून जे कमावतो ते आणि हे जग यात खूप अंतर आहे. आत्ताच तुम्हाला या साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर समजा ट्रिपला इथं आलात तर अमुक अमुक हॉटेलमध्ये जिथं 2,000 रुपये सूटचं भाडं आहे तिथं तुम्हाला 800 रुपीजमध्ये पर डे सूट हे मिळेल. मी विचार केला माझी जर कॅपॅसिटीज नाही, मी असल्या हॉटेलमध्ये जाईन कशाला राहायला, 5 स्टार 3 स्टार. त्या हॉटेलपासून थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला एक लॉज आहे. त्या लॉजवर जर तुम्ही बघितलं तर त्या लॉजच्या 3ही मजल्यावरच्या जे काय खिडक्या म्हणजे गच्च्या आहेत त्या म्हणजे आपण नदी फेसिंगला आहेत, रिव्हर फेसिंगच्या आहेत आणि त्या लॉजचं भाडं 400 रुपये पर डे. मी तिथं जाईन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये मी जर उतरलो, नॅचरली मला कोणी भेटायला आलं किंवा मी कोणाला भेटायला गेलो, म्हणजे मी कोणाला भेटायला बोलवलं, त्यांचं चहा पाणी आगत स्वागत करणं आलं. तुम्ही तो ट्रे घेऊन येणार, तिथं त्यातला चहा हे ते सगळं वेगळं असणार, मीच डिप करायचं, मीच त्याच्यात चहा साखर होतायची, मीच ते ढवळायचं, मीच ते द्यायचं आणि एवढं बोलून एका कपाला मी 200 रुपये भरायचे. त्यापेक्षा मी आत्ता सांगितलेल्या हॉटेलच्या खालतीच एक चहाची टपरी आहे. तुम्हाला हॉटेलचं 20 रुपयावाला चहा परवडत नसेल, तुम्ही टपरीवर आलात तर टपरीवर तुम्हाला कटिंग 8 रुपयाला मिळतं. मग विचार करा, ज्या हॉटेलमध्ये तुम्हाला राहायला 800 रुपये भरावे लागतात,
चहाचे एका माणसाचे 20 रुपये 30 रुपये द्यावे लागतात. एक नाश्ता केला तर 200-250 रुपये तुमचे खर्च होतात. ॲज अगेन्स्ट मी सांगतो त्या हॉटेलमध्ये तुम्ही गेला 400 रुपये पर डे, 8 रुपयात चहा, 30 ते 40 रुपयात नाश्ता. मग मी जाईन कशाला तुमच्या हॉटेलमध्ये? ही शुद्ध फसवणूक आहे असं माझं मत आहे. आणि बघ, तुम्ही वर्षाचा वायदा करता. मी आज इथनं तुमच्याकडनं कार्ड घेऊन गेलो, तिथं जर त्यांना तुम्ही सांगताय त्या हॉटेलमध्ये मला एंट्रीच नाही मिळाली किंवा त्यांनी त्या व्यवस्थापनाने हॉटेल फुल आहे म्हणून सांगितलं, तर नॅचरली मला दुसरं कुठंतरी शोधत बसावं लागणार. कारण नॉर्मली माणूस ट्रिपा ज्या काढतो तो सुट्टीच्या दिवसात काढतो, आणि सुट्टीच्या दिवसात तर हॉटेल व्यवसाय फुलच असतो बरेचदा. तुम्हाला सांगतो, या माणसाचं भाषण संपत असताना जे जे स्पॉन्सर्सना ज्यांनी ज्यांनी पीडी दिलेले होते त्यांनी आपापल्या मोबाईलवरनं त्यांना मेसेज केलं होतं, चेक टाकू नका, मी बाउन्स करेन, मला यात इंटरेस्ट नाही, सॉरी. मग हा 7व्या शनीचा बाळ, तो स्वतःहून वाटत जात नाही. तुम्ही तुमच्या फायद्याकरता त्याच्या डोक्यावर बसायला गेला तर उचलून आपटल्याशिवाय राहत.